हळद पिंजर घातल्याशिवाय लेका कसा आहे की तिच्याकडून तरी कुंकवाची डबी नंतर आम्ही पाया पडलो काम झालं. तुझ्या लेका तू काम कर ना ह्या पण ठेव का की ह्या पण ठेव देवाचा लेका देवा कसं करू का तू मालकच ना असं कसं आम्ही उभी राहतो देवाच्या शेवटी देव तुझं मोठ्यान गारानं घाला बाबा छोट्या मी अज्ञान लेकरू असं हे पण घेऊ काय करतोय तर माझी यशा आपण काय लागून देत मी काय बघू ना तू एक पालो फोडून सांग ऐकलं काय. तर मंडळी आजचो ऊस लावणीचो दुसरो दिवस असा आणि ह्यो बघा ऊसाच्या पातीचो वाघोबा तयार केलेलो असा. तर तेका आता आम्ही या ठिकाणी भरलेला फळ म्हणून नारळ देऊन पूजा करून ऊसाच्या लावणीक आम्ही सुरुवात करतलो. ऊसाची लावण करताना पद्धत असा ऊसाच्या पातीचो वाघोबा तयार करायचो आणि त्या वाघोबाची पूजा करायची. बाबरा काढत त्याच्यावर ठेव असू दे पडा काही ठेव प्रसाद त्याच्यातला खाऊ काहीतरी ठेव ह्याच्यातला बर्फी इरपी ठेवती बर्फी ठेवल्या का त्याच्यातली नाही आमच्या शेतात एक बावडी असा आणि त्या बावडीवर आम्ही 7.5 HP ची मोटर बसवलेली असा. तर ती मोटर चालू करून आता त्याचा पाणी बाहेर काढलेला असा. तर ता पाणी आता सगळ्या पाटातना फुगवूचा असा. माझे सहकारी दशरथ मामा या ठिकाणी पाणी लावण्याचा काम करत असत. आता बाजूक या ठिकाणी सऱ्यांमध्ये पाणी फुगलेलं असा. सरव म्हणजे पाट का सरव म्हणतात काही ठिकाणी पाट पण म्हणतात. तर ह्या पाटांमध्ये पाणी फुगलेलं असा त्याच्यात आता ही कांडी पुरूक चालू असा. तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं आमच्याकडे ऊसाची शेती केली जाता. चला तर मग मंडळी आजचो व्लॉग आवडलो तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण जर ऊसाची शेती करत असाल तर कशा पद्धतीने करता असता माका कमेंट्स करून सांगा.